आणि जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्री म्हणून. मी म्हटलं, मी तेव्हाही जेव्हा मला विचारलं लोकांनी की असं कसं हो, मी म्हटलं भेटायलाच पाहिजे, संवाद ठेवायलाच पाहिजे. सर्वात मोठा पक्ष म्हणून जो विरोधी पक्षात आहे, शिवसेना आहे, त्यांचा नेता येतो तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे क्रमप्राप्त आहे, हे व्हायलाच हवं. हा संवाद जो महाराष्ट्रात तुटला आहे तो संवाद असायलाच हवा. आता ते आमच्या पक्ष सोडून गेलेल्या अजित पवारांना पण भेटले होते, तेव्हा कुठे आम्ही काय म्हटलं, ते काय त्याच्यात काय असतात. तुम्ही व्यासपीठ एखाद्याचं शेअर केलं, तुम्ही एखादा भेटलात म्हणजे तुम्ही त्याचे झालात असं थोडी होतं. असं होत नाही. मला वाटतं की हे फारच महाराष्ट्राच्या राजकारणातला जो सोजवळ, सुशील हे जे काही शब्द होते त्याच्यानुसार जे वागणं व्हायचं. म्हणजे एकदा प्रल्हाद केशव वात्रे यांनी यशवंतराव चव्हाणांना अत्यंत खालच्या म्हणजे कमरेखाली वार केला होता. यशवंतराव चव्हाणांनी प्रल्हाद केशव वात्रे यांची भेट घेतली आणि त्यांनी असं काय ते निपुत म्हणजे जे बोलायला नको होते ते बोलले होते. तेव्हा वेणूताईंवरती 42च्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला आणि तो लाठीचार्ज झाल्यामुळे ती मुलगा जन्माला घालू शकत नाही ही वेदना समजून सांगितली. प्रल्हाद केशव बाहेर आले, समोर दिलगिरी व्यक्त केली. आम्ही त्या उंचीचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं. काय बघतोय आपण? हे कोणालाही उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, कोणालाही उचलायचं, फालतू केसमध्ये फसवायचे, पोलीस घरी पाठवायचे, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचे, वकील लावायचे सुप्रीम कोर्टामध्ये, 20-20 लाख रुपये फिया द्यायच्या. पण ह्याचं राजकारण संपवा, हे तर आम्ही अनुभवतोय ना. आणि शरद पवार हे उदाहरण आहेत की ह्या राजकारणाला छेद देणारं. हा दुश्मनाच्या फीससुद्धा, वकिलाच्या फीससुद्धा भरण्यापर्यंत लोकांची मजल जाते. अच्छा, हा जितेंद्रचा दुश्मन आहे का? हा कोर्टात आहे का? त्याला बोलून गे रे, हे गे रे 20 लाख रुपये, लढकेस. पण मूळ प्रश्न यातून उभा राहतोय की महाविकास आघाडी अजून देखील त्याच ताकदीनं पुढे उभं राहणार आहे का, ज्या पद्धतीने थोडेफार मतभेद असतातच आणि ह्या मतभेदातनं अजून मनं साफ होतात. मला वाटतं ह्याच्यातनं खूप लोकांची मनं साफ होतील की वैयक्तिक वैर नाही टिकत हो. माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी त्याच्या लाच घालावी, हा अपेक्षा करणंच चुकीचं आहे. नाही होत तसं. हे असं कसं असं असतं का राजकारणात? संजय राऊतांसारख्या एवढ्या खासदार पदावर पोहोचलेल्या, संपादक असलेल्या थोडासा त्यांचा मला मलाही ह्या गोष्टीचं हे आहे की त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत, हे अमान्य करून चालणार. पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही. शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे? सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात. सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनीच दिला ना शरद पवारांना. मग तुम्ही कसे काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन? त्यांना विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला? मी तर नाही विचारलं आणि शरद पवार तर विचारत पण नाही. अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात पण जात नाही. असं नाही चालत राजकारणामध्ये. जे मला वाटतं पहिल्या भाषणामध्ये जे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत आणि कृपया त्यांनी त्याच्या भाषणाचा अंमल करावा की राजकारणातला संवाद संपलाय, संवाद वाढवायला हवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला, हे त्यांचं वाक्य होतं. पण दुर्दैवाने त्याचा अंमल होताना दिसत नाही आहे. नुसती भाषणं करून चालणार नाहीत. हा जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत लोकशाहीमधला जिवंतपणा दिसणार नाही. मुरदाड झालेली लोकशाही व्यवस्था दिसते. पोलिसांचा, दिस इज नॉट अ पोलीस स्टेट. हे पोलिसांची राज्य व्यवस्था नाही आहे. इथे पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातो हे देवेंद्र फडणवीसांनी थांबायला पाहिजे. म्हणजे आमच्या विकासांच्या कामांमध्येही जर मंत्री हस्तक्षेप करणार असतील, आमच्या मतदारसंघांमध्ये लोकांनी आम्हाला लाख मतांनी निवडून दिलेलं आहे. सरकारी नोकऱ्यांवर दबाव आणून आमच्या विकासाची कामं थांबवायची ही पद्धत योग्य नाही. मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या 5 वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायला तर आम्हालाही तसंच वागावं लागेल. परंतु आदित्य ठाकरे जे ठाकरे
गटाचे नेते आहेत ते आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आज दिल्लीमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण शरद पवारांची भेट त्यांनी टाळली. अहो, मी बांद्राला गेलो म्हणजे मी मातोश्रीवर गेलोच पाहिजे असं आहे का? ते दिल्लीला गेले म्हणजे शरद पवारांच्या घरात गेलेच पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं? नाही जात यात काय. पण एक तुम्हाला सांगतो, आज दिल्लीमध्ये जवळजवळ शरद पवार साहेब 40 वर्ष आहेत. दिल्लीमधला कोणीही खासदार असो, कोणीही मंत्रिमंडळात कोणीही मंत्री असो, त्या मंत्र्याला फोन करा आणि हे माझं काम करून घ्या असं सांगण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे खासदार जर कुठे जात असतील तर त्या घराचा पत्ता आहे 6 जनपद. सकाळी 8 वाजल्यानंतर फक्त शरद पवार साहेब एवढंच काम करत असतात. आणि आम्हाला अभिमान आहे की तो आमचा नेता आहे. त्यांच्या एवढी उंची असलेला नेता आज महाराष्ट्रात नाही. परंतु शरद पवारांनी जो पुरस्कार दिला एकनाथ शिंदेना, त्या पुरस्कार सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते. आता मला माहित नाही संजय दिना पाटील कशा, पण संजय ओरिजिनल काँग्रेसी हो. हे आत्ताच्या राजकारणात हे सुरू झालंय सगळं. ओरिजिनल त्याचा जन्म काँग्रेसी घरात झाला आहे. त्याचे वडील काँग्रेसचे खासदार आमदार होते, त्याची आई काँग्रेसची आमदार होती, त्याचे आई वडील भाऊ हे काँग्रेसचे नगरसेवक होते अनेक वर्ष. आत्तापर्यंत तो आमच्या पक्षामध्ये होता आणि त्याच्यासाठीच आम्ही तो ईशान्य मुंबईचा हे सोडला मतदारसंघ. परंतु त्यांनी श्रीकांत शिंदेच्या घरी स्नेहभोजनाच्या पार्टीलाही ते स्वतः उपस्थित होते. त्यामुळे टायगर ऑपरेशन जे सातत्याने एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे मला 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 तिथेच म्हणायचं, हे सारखं ऑपरेशन टायगर ते डॅवोसमधनं बोलायचं की पुढतो, हे कशाला हे राजकारणातल्या आगी लावत बस. आणि मग हे सगळे उलटे हे परिणाम दिसायला लागतात. ह्याच्यात सगळ्यांनीच बोध घ्यावा आता की शरद पवार स्टाईलचं राजकारणच महाराष्ट्रात योग्य आहे. की तुम्ही प्रेमाने बोला ना, सगळ्यांना यांचे पक्ष फोडा, यांचं राजकारण संपवा, यांच्यावर केसेस टाका, हे बंद करावं. आता तुमचा एक मंत्री डायरेक्ट बोलतो मी एकाही सरपंचाला निधी मिळू देणार नाही, यायचं असेल तर माझ्या पक्षात आहे. काय नाही पटत तुमचं? आम्ही लढतो आहोत, लोक आम्हाला निवडून देतात. तो निधी काय तुम्ही घरनं नाही, तुमच्या शेतातनं येत नाही. जो महसूल जमा होतो महाराष्ट्रातनं त्याच्यातनं देता, तोही देताना तुम्ही त्याच्यात भेदभाव करता. खरं तर मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं आहे की मेरा बॉस बहुत मजबूत है. त्या बॉसला मी विचारतो, बॉस तुमचा स्वभाव तर असा नाही आहे, तुम्ही तर मदत करता. मी अनुभव घेतला आहे, देवेंद्र फडणवीस मदत करतात हा मी अनुभव घेतला आहे. मग कसं काय तुमचा एक मंत्री बोलू शकतो? हे लोकशाहीला घातक आहे की विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना पैसे पण द्यायचे नाहीत. पैसे काय तो घरी वापरत नाही ना. सरपंच वापरणार म्हणजे काय, सार्वजनिक संडास बांधणार, सार्वजनिक गटार करणार, एक सार्वजनिक नळ पाणी योजना करणार. आमदार पैसे वापरणार म्हणजे काय, रस्ते करणार, हे करणार. पण नाही द्यायचा, सडवून टाकायचा. आमदाराला दाखवायचं हे तू आमच्याबरोबर आहेस ना, बघ निधी कुठे चाललाय. हेच तर काम करतायत अजित पवार माझ्या मतदारसंघात. उघडपणाने सांगतो, हे बंद करा हो. तुमच्यावरती पण ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले. एकनाथ शिंदे, मी तेच म्हटलं की खरं तर आग मला यायला पाहिजे की ज्या पद्धतीने मागचे काही वर्ष माझ्याशी वर्तणूक केलेली आहे ती राजकारणाला सोमणारी नव्हती. एक DCP येतो डायरेक्ट, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर आव्हाड. अरे आईला मला वाटलं मी रामन राघव काय. आणि तो DCP पण असा 6 फूट उंच, हे एवढी भरभक्कम मोठी बाडी, आणि मला फसवून बोलवला पोलीस स्टेशनला. आणि मग प्रत्येक बेलमध्ये जज काय म्हणतो, दिस इज नो केस, आणि फेकून देतो पेपर बाहेर. नंतर काय होतं कळत नाही ना. म्हणजे एकाही केसमध्ये जजनी कधी असं नाही लिहिलं की बरोबर आहे वगैरे. प्रत्येक तुम्ही एक केस नोंदवता कसा, एक केसच नाही आहे. माझ्यावरती 354 नोंदवली, ती राजकीयच गुन्हा होता. फोन करून सांगितलं की गुन्हा नोंदवा म्हणून. हा फोन कोणाचा होता? आता जाऊ दे, आता कोण कोणाला त्या रात्री भेटलं, सगळे व्हिडिओ आहेत. साहेब, तुम्ही परळीचे पराभूत उमेदवार त्यांच्यासोबत इथं एक पत्रकार परिषद घेतली आणि गैरकारभार उघडकीस आला होता.
परळी विधानसभा निकालावरून एकंदरीतच धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तुमची प्रतिक्रिया? नाही नाही, असं आहे की त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला हात जोडायचे त्या SP ला. अहो ज्याने मारामारी केली, ज्याच्या कमरेला रिव्हॉल्वर आहे, ते सगळं दिसतंय ना तुम्हाला TV वर. एक तर 90 दिवसानंतर केस घेता आणि त्याच्यात लिहिता कैलास फोडेंचा मुलगा. त्याला नाव नाही. मला एक काम घातक वाटतं तर बापू अंधळे मर्डर केसमध्ये माहिती आहे की वाल्मिक कराड पण महाजन नावाच्या इन्स्पेक्टरनी वाल्मिक अण्णा नाव लिहिलं, पूर्ण नाव लिहिलं नाही. केस लूज पडली. म्हणजे जाणूनबुजून करण्यात आलं. हो. जर तुम्हाला माहिती आहे कैलास फडच्या पोराचं नाव पण माहिती आहे, सगळं माहिती आहे, व्हिडिओ आहे, मला नाव लिहायला लाज वाटते काय? मी माझ्या ट्विटरवरती तुम्हाला जर माझ्या ट्विटरवरती मी तो FIR टाकलाय आणि असं गोल केलंय त्याच्यावरती की ह्याचं पोराचं नाव काय, त्या पोराचं नावही टाकलंय मी. म्हणजे किती शासन यंत्रणा अजूनही दबावाखाली आहे, अजूनही शासन यंत्रणा. आणि म्हणून आम्ही म्हणतो की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. परंतु 80-83 दिवसानंतर ही संपूर्ण FIR होते, तोपर्यंत पोलिसांना जाग सुद्धा येत नाही. तुम्ही पोलीस हे म्हणून तर म्हणतो की पोलीस यांना कामच का असं आहे की तुम्ही जाऊन डायरेक्ट सांगता सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला माफ करा, केस मिटून टाका. अरे काय लावलंय काय? सांगता मोर्चे काढा, न्याय पाहिजे ना, आव्हाडांनी मोर्चे काढावेत. अरे एखादा गरीब मेला यार सोमनाथ सूर्यवंशी, त्याच्या आईला जेवढा आपण पाठिंबा देऊ तेवढी ती आई जिवंत राहील. आत्मंद खचत जाते माऊली, पोटचा गोळा गेलाय तिच्या. काय वाटत असेल रोज तिला रात्री झोपताना की बाजूला तो नाही आहे. आणि आपण काय बेशरमसारखे बोलतात. मोर्चे काढा म्हणजे मागासवर्गीयांना न्याय मिळवायचा असेल तर मोर्चे काढावे लागतील महाराष्ट्रामध्ये. उद्रेक होईल, उद्रेक एक दिवशी. परळीत निवडणुका घ्या असं अंजली दमानिया म्हणताय. परत निवडणुका घ्या. परळीत जे बूथ मार्क केले होते सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने, त्याचा फक्त माहिती द्या. हे तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला येतो का इथे हसायला आणि बोलायला येतो? सर, आपण परळीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये राजेसाहेब देशमुख जे तुमचे सहकारी होते त्यांनी देखील सांगितलं की जवळपास 200हून अधिक 222 अधिक बूथ कॅप्चर झालेले होते. व्हिडिओ पण होते त्याचे. तुम्ही अजूनही करता आहात. लोकसभेच्या निवडणुकांनंतर कोर्टाने काही बूथवरती लक्ष ठेवा मार्क करून दिले होते की हे सेन्सिटिव्ह बूथ आहेत. अहो ते सेन्सिटिव्ह बूथच लुटले गेले. कुठे काय झालं ना? निवडणूक आयोगाला जाग आली ना पोलिसांना जाग आली. पोलिसांसमोर रिव्हॉल्वर काढतायत, पोलिसांसमोर पोलिसांनाच धक्काबुक्की करतायत. कुठे काय झालं? काय नाही झालं. आणि आत्ता केस रजिस्टर करता लाज वाटली पाहिजे, लाज. तिथला जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे कलेक्टर, त्याला सस्पेंड केला पाहिजे. अशा काय निवडणुका जिंकणार आहेत लोक? आयुष्यात कधी लोकशाही व्यवस्थेत नांदू शकत नाही जर अशा पद्धतीने आपण निवडणुका लढायला लागलो तर. डायरेक्ट टेप आहे हे, आमच्या गावात आमचा कायदा, संविधान वगैरे गावच्या बाहेर. अरे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे बूथमध्ये एक माणूस मशीनच्या जवळ बसलेला असायचा, माणसाने आत जायचं, बटन दाबलं, त्याचा व्हिडिओ आहे. गोट्या इथे नाव घेतो मी असं उगाच आका पाका बाका नाही. काय केलं? काय नाही केलं. यंत्रणाच किडली हो. तुमचं प्रेशर आहे, मंत्री आहे तो, काय करू शकता तुम्ही? तुम्हाला दिसतंय मतदान करताना महाराष्ट्रात, मी दुसऱ्या राज्यात नाही बोलत आहे, महाराष्ट्रात माणसं लाईन लावतात, मागे येतात, तिथे बटन दाबलं जातं, व्हिडिओ आहेत. काय केलं? लाज वाटते हो आम्हाला सुद्धा आता बोलताना टीव्हीवर. इतके निर्डावलेले झालेत, काही फरक नाही पडत. आम्ही ते आहेत ना 5 वर्ष सत्तेत, आपल्याला त्यांच्या पायाशी बसायचं. अशी व्यवस्था नव्हती. आणि त्या व्यवस्था का नव्हती तर तेव्हा ते राजकारणी तसे नव्हते. आनंद दिघेंच्या वेळेस काय झालं, तेव्हा एकनाथ शिंदे फार जास्ती पुढे नव्हते. जरा विचारा काय झालं, कोणी कोणाला मदत केली आणि कशी केली, हे सगळे विषय दुःख होतं.
तुम्ही महाराष्ट्रातच राजकारण खराब करून टाकलं. पक्ष फोडणं बिडणं हे होत राहतं, पण जो सूड, असूया, द्वेष, कटुता तुम्ही मनात बाळगून राजकारण करता, शरद पवार त्या शाळेत नाही आहेत, ते एका वेगळ्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्या शाळेत आम्ही शिकलो आहोत. आमच्या मनात द्वेष नाही. आम्ही त्यांच्यातली माया अभ्यास गट ते स्वतः निरोप पाठवतात अटल बिहारींना की या गटाचं नेतृत्व तुम्ही करा आणि निरोप मागणार तुमचं ऑपरेशन तिथे करून घ्या, संपूर्ण सरकारी खर्चाने ते करून देऊ, मी करीन. आणि हे मी नाही सांगत आहे, डोळ्यात पाणी आणून ज्या दिवशी राजीव गांधींची हत्या झाली त्या दिवशीच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वतः अटल बिहारी वाजपेयींनी हे सांगितलं. अहो, या देशाचं राजकारण असं होतं. आजचं तर द्वेष, हे रेड, ह्याला आतमध्ये घाल, त्याच्या बायकोला आतमध्ये घाल, त्याच्या पोरीला आतमध्ये घाल, त्याच्या पोरीच्या मागे एजन्सीज लावा, हे असले धंदे नव्हते. अटल बिहारी वाजपेयींचं हे ऐका. राहुल गांधी, राजीव गांधींना दिलेली श्रद्धांजली प्रत्येकाने ऐकावी आणि मग तुम्हाला कळेल की या देशाचं राजकारण कसं होतं. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री या कोणीही वाचवू द्या हो, त्याच्याशी मला काही घेणं नाही. वाचवताय ना बस. आता ते महादेव मुंडेचं प्रकरण आम्ही बोलल्यानंतर तुम्ही उघडलं. त्या महादेव मुंडेचा बायकोने नावच माझं घेतलंय की जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणात हात घालावा. तर असं प्रत्येकाला वाटणार असेल की आता सोमनाथ सूर्यवंशी जी आहे ती कोणाकडे बघणार. तर सरकारकडनं निरोप जात आहेत माघार घ्या, कसं व्हायचं. कारण का तुम्हाला पोलिसांची गरज आहे, तुम्हाला पोलिसांना वापरायचे. सर पण बीड मधल्या आंदोलनामध्ये यांनी ऍफिडेव्हिट मध्ये पत्नीची आणि संपत्तीची माहिती लपवली. या कारणास्तव त्यांची पत्नी करुणा मुंडे यांनी परळीमध्ये केस दाखल केलेली होती. कोर्टाने आता त्यांना 24 तारखेला हजर राहायला सांगितलं आणि त्यांना जामीन घ्यायला. केस आहे, केससाठी त्यांना पत्नीचं नाव आणि पण त्यांची माहिती लपवणं पण गुन्हा आहे ना. आता ते आता दॅट इज फॉर कोर्ट आणि त्याच्यात किती नवरा बायकोचं प्रकरण आहे, खरं लपवायला नावही पाहिजे, पण आता ते ठीक आहे, त्याच्यामध्ये मला जास्त पडायचं नाही. पैसेच नाही तर करणार काय. मात्र जे मंत्र्यांचे दालन आहेत, बंगले आहेत, त्याच्या सुशोभीकरणासाठी अनेक कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तुम्ही लोकांनी निवडून दिलेत ना त्यांना, आता बघत बसा ना उघड्या डोळ्याने. पण हे कितपत योग्य म्हणजे योजना बंद करणं. अहो, ते अयोग्य आहे म्हणून काय फरक पडणार आहे का. बंगले बंद होणार आहेत का. करोड रुपयाचा खर्च होणारच आहे. कशा लोक आपल्या तोंडाची वाफ पाय घालावं. आणखी एका योजनेची घोषणा आता थोड्या वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. जे 65 वर्षाच्या वरचे जे रिक्षा चालक आहेत त्यांना आता सन्मान निधी दिला जाणार आहे दर महिन्याला 10,000 रुपये. चांगलं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐकला का काल. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की हे तुमच्या घरचे पैसे नाही आहेत, तुम्ही असे वाटत सुटायला. लोकांना कामच करायचं नाही आहे. तुम्ही इतक्या योजना आणतात फुकटातल्या की कोणी कामच करणार नाही. घरी बसून जर 20,000 महिन्याला येणार असतील तर कोण कशाला काम करेल. एक छोटं घर घ्यायचं नाही तर 20,000 सरकार पाठवतच आहे. तुमची प्रोडक्टिव्हिटी खतम होते. तरुणपणातच ही सवय लागली की आयते पैसे खिशात येत आहेत, कोण कशाला काम करेल. काम करण्याची संस्कृती असते. ज्याचं त्याचं त्यांनी ते काम केलंच पाहिजे. घर बसल्या तुम्हाला जर असे पैसे मिळायला लागले तर मजाच आहे बाबा. न्यायालयाने हे पण सांगितलं की जे आणण्याचं काम करायला पाहिजे होतं त्यांना कुठे डावण्याचं काम नाही. बरोबर आहे तुमच्या. असं आहे की इथल्या शेड्यूल कास्ट, इथले आदिवासी जे मुख्य प्रवाहात 5-5 हजार वर्ष बाहेर होते, ज्यांची आज कुठे पहिली पिढी शिकते, त्यांना प्रोत्साहन देऊन आपल्या समाजात आणायला पाहिजे होतं. ते करतच नाही. तुम्ही मतांच्या गणितामध्ये फसलेलं सगळ्या योजना तुम्ही आणताय आणि मतं मिळतील ना, निवडून आलो ना, बाकी समाज बिमाज काय घेणं देणं नाही आम्हाला. सर, तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही कपात केली जाते महिलांची लाखोंच्या संख्येमध्ये, त्या संदर्भात
लढा करणार आहोत. खरं तर महिलांना सरकारने फसवलं गेलेलं आहे. जर तुम्हाला कपात करायचीच असेल तर ती कपात निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस योजना होय आली बरोबर त्यावेळेस ना. केली. या महिलांकडनं मतं पैसे देऊन विकत घ्यायचे, पैसे घेऊन विकत घ्यायचे, असाच प्रकार होता. मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं 2-3 महिन्यानंतर ही काप ती काप ती, आणि वर्षभरानंतर तर ही योजनाच नसेल. तुमच्या मतदारसंघामध्ये कोण लुडबुड करते सविस्तर सांगा. साहेब मी बोललो ना, वित्त व नियोजन विभाग वित्त आणि नियोजन मग बघच लुडबुड करतं. कशा प्रकारे थोडं सविस्तर सांगा. निधी, आता सरकारचा निधी येईल तो आमदार म्हणून आम्ही जे पत्र देतो त्याचा विचार झाला पाहिजे ना. कोणीतरी जातं तिथे पत्र देतं, दिवसभर भरून बसून राहतं, त्या सोयीचे. अहो आम्हाला माहिती आहे ना तिथे काय काम झालं, काय होईल ते ना. लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ना. कधी बारामतीत कोणाला लुडबुड करून देत होतात काय? म्हणजे पवार हो, काय कोणीतरी, मी काय नाव गेलं. ठीक.